गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा चर्चेला समोर आलेला आहे। अगदी विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीपासून होता, परंतु या 2 महिन्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाचं वर्गीकरण असू द्यात किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असो की ओबीसी आरक्षणाचा असो किंवा एससी एसटी आरक्षणाचा प्रश्न असो, अशा प्रश्नांवरती चर्चा आपण सर्वत्र पाहत आहोत। या प्रसंगी आनंददादा आंबेडकर आणि लक्ष्मण ढोबळे या 2 नेत्यांची जी काही चर्चा मीडियात झालेली आहे किंवा त्यांनी ज्या चर्चेला ते उपस्थित होते त्या चर्चेतून त्यांनी दोघांनी केलेली विधानं हे अनुसूचित जाती म्हणजेच एससी साठी किती घातक आहेत किंवा वर्गीकरणासाठी कशी आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राइब करा, जेणेकरून नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत आमचे येतील। तर आपण चर्चा करत होतो की आनंदराज आंबेडकर आणि लक्ष्मणराव ढोबळे मातंग आणि बौद्ध समाजामध्ये ज्या पद्धतीने आज सोशल मीडियावरती वॉर सुरू आहे किंवा सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहेत, ह्या चर्चा कुठेतरी थांबल्या पाहिजे। कारण दोन्ही नेत्यांनी केलेली विधानं ही किती महत्वाची होती किंवा ती किती चुकीची होती याच्यात आपण न पडता खरं तर आज आपण पाहतोय प्रत्येक समाजामध्ये ज्या काही जातीय आरक्षणावरून किंवा एकूणच आरक्षणावरून ज्या पद्धतीने तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाकडून होत असतो, अशा पार्श्वभूमीवर जबाबदार नेत्यांनी काही विधानं करताना विचार केला पाहिजे, ती विधानं टाळली पाहिजे। कारण आज आपण पाहतोय की शेड्यूल कास्ट मध्ये ज्या पद्धतीने वर्गीकरण करावं आणि वर्गीकरण केलं तरच बाकीच्यांना न्याय मिळतो, अशी मांडणी लक्ष्मण ढोबळे यांनी केलेली आहे। लक्ष्मण ढोबळे पुढे असं म्हणतात की वर्गीकरण झालं पाहिजे कारण सर्व जे काही आरक्षणाचा लाभ जो आहे तो इथल्या बौद्धांनी म्हणजे कालच्या महारांनी घेतलेला आहे आणि मग त्यांनी जास्त याच्या सवलती लाटल्यात किंवा सवलती घेतल्या असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु ते हे सांगायला विसरले की या लोकांनी खरं तर धर्मांतर केल्यानंतरची यांची जी काही प्रगती आहे ती प्रगती खरं तर कौतुकास्पद आहे, हे मात्र लक्ष्मणराव ढोबळे खरं तर सोयीस्करपणे नाकारतात। आणि दुसरीकडे आपण पाहतोय की आनंददादा आंबेडकर यांनी जे काही केलेलं विधान आहे ते असं म्हणतात की तुम्ही रस्त्यावर कधी लढायला होते, तुम्ही आयतं खाऊ आहात किंवा तुम्हाला आयतं भेटले, असं जे काही विधान केलेलं आहे त्यांनी ते खरं तर ते विधान देखील कुठेतरी आजच्या ज्या संधिसाधू लोकांसाठीचं विधान होतं, परंतु त्याचा विपर्यास करून त्या विधानाला ते सरसगट होतं असं लोकांनी घेतलं आणि म्हणून आज आपण पाहतो की सोशल मीडियावरती आनंददादा आंबेडकर यांच्यावर आणि लक्ष्मण ढोबळे यांच्यावर देखील टीका होताना आपण पाहत आहोत। परंतु यामध्ये मात्र आंबेडकरवाद्यांनी सावध झालं पाहिजे, कारण आज जी काही परिस्थिती आहे ही जाणीवपूर्वक प्रत्येक जात समुदायामध्ये तोडफोड करून राजकीय फायदा घेण्याचं षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे षडयंत्र खरं तर चळवळीतला मोठा भाऊ म्हणून आंबेडकरवाद्यांनी समजून घेणं ही काळाची गरज असणार आहे। कारण आपण पाहतोय की आनंददादा आंबेडकर म्हणाले होते की रस्त्यावरलं आंदोलन कोण लढतंय, तर स्वाभाविक आहे की चळवळीमध्ये जे प्रगल्भ झालेले आहे, जे चळवळीमध्ये ज्यांनी आपलं आयुष्य घातलेलं आहे ते रस्त्यावरून लढले, ते स्वाभाविक आहे की महाराष्ट्रामध्ये बौद्ध यासाठी मेजॉरिटी रस्त्यावर येतात, ही सूर्यप्रकाशा इतकी सत्य गोष्ट आहे, हे आपण नाकारू शकत नाही। परंतु बाकीचा समुदाय आपल्यासोबत नव्हताच असं म्हणणं देखील कुठेतरी धाडसाचं होईल, कारण आपण पाहिलं असेल नामांतराचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यामध्ये नामांतराचं आंदोलन लढताना अनेक मातंग बांधव हे खरं तर याच्यामध्ये शहीद झाले, अगदी पोचीराम कांबळे असतील, अशा अनेक नावं आपल्याला सांगता येतील आणि म्हणून नामांतराचं आंदोलन इथल्या मातंगांनी आणि बौद्धांनी सोबत खांद्याला खांदा लावून लढलेलं होतं, हे नाकारता येत नाही। आणि मग अशा पार्श्वभूमीवर जर एखादं विधान जाणीवपूर्वक तेच ते विधान दाखवून दोन्ही नेत्यांबद्दल किंवा दोन्ही समाजाबद्दल तेढ निर्माण करण्याचं कारस्थान जे संधिसाधू लोक करत असतात त्याच्यापासून मातंग समाजानं आणि बौद्ध समाजानं खरं तर धडा घेतला पाहिजे किंवा आपण शिकलं पाहिजे। कारण येत्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की अबकडं करायचं नाही करायचं त्याला विरोध स्वाभाविकपणे असणार आहे आणि ज्याचा विरोध आहे ते राहू द्या, परंतु या पार्श्वभूमीवर जर आपण 2 समुदाय एकत्र येऊन जर लढला तर स्वाभाविक आहे की कुठल्याही समुदायाला खरं तर आपण पाहिलं असेल की इंग्रजांनी फोडा आणि झोडा ही नीती वापरलेली होती, तीच नीती सध्या राजकारणामध्ये राज्यकर्ते वापरताना दिसून येत आहेत। प्रत्येक समुदायामध्ये वाद घडून आणायचा, प्रत्येक समुदायामध्ये वाद घडल्यामुळे त्यांच्यामध्ये एकी राहू द्यायची नाही, ही जी काही सध्या खेळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून कमी अधिक प्रमाणात होताना आपण पाहतोय, त्या खेळीला खरं तर आंबेडकरवाद्यांनी ओळखलं पाहिजे, कारण त्यांची मोठा भाऊ म्हणून ती जबाबदारी आहे। भलेही जाणीवपूर्वक मातंग आणि बौद्धांमध्ये वाद लावून दिला जात आहे, हा वाद वेळी जर आपण ओळखला नाही तर याचे धोके भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या दोन्ही समुदायाला होतील, कारण हे दोन्ही समुदाय या व्यवस्थेने पिळलेले आहेत, या व्यवस्थेने यांचं शोषण केलेलं आहे, हे गावकुसाबाहेरचे आहेत आणि या दोन्ही समुदायासाठी
येणारा काळ चांगला असणार नाही जर हे समुदाय एकत्र राहिले नाहीत तर. आजही आपण पाहतोय की मातंग समाजातल्या अनेक नेते असे आहेत, अनेक नेतृत्व असे आहेत की ते त्या समुदायाला प्रबोधन करण्याचं काम करतात. मातंग समाजाला खरं तर प्रबोधन करून त्यांना पुढे आणण्याचं काम करत आहेत आणि अशा मातंग समाजात काम करणाऱ्या मातंग समाजातील नेत्यांवरती खरं तर अशा टीका टिप्पणीचा परिणाम होऊन त्यांचं मनोबल कुठेतरी खच्चीकरण होईल. अनेक धर्मांतरित मातंग आहेत ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. अशा मातंगांना आणि जे आंबेडकरवाद खऱ्या अर्थानं जे जोपासतात, जे समाजामध्ये पेरतात, अशा मातंग समाजातील नेतृत्वाला अशा प्रसंगी ते कोंडीत सापडले जातात आणि अशा वेळी त्यांच्यावरती जो काही परिणाम होऊ शकतो तो प्रचंड वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यांचं मनोबल खच्चीकरण होतं. आणि मग अशा वेळी असे अनेक नेते असतात, अनेक नेतृत्व असतात, जे प्रबोधनकार असतात, जे समाजामध्ये जातात आणि बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर समजून सांगतात. अशा नेत्यांची कोंडी होते, अशा सामाजिक कार्यकर्त्यांची कोंडी होते. यांची कोंडी होऊ नये म्हणून कुठेतरी समजदारीची भूमिका आंबेडकरवाद्यांनी घेतली पाहिजे. कारण ते चळवळीतले मोठे भाऊ आहेत, ते प्रगल्भ आहेत. त्यांची जी काही सामाजिकरणाची जी प्रक्रिया ज्याला आपण म्हणू ती खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे बौद्ध समाजाची झालेली आहे, आंबेडकरांनी झालेली आहे. त्यामुळे त्यांनी ज्या ह्या टीका टिप्पणीपासून आणि या संधी साधू राजकारणापासून सावधान होऊन खरं टीका केली पाहिजे. राहिला प्रश्न लक्ष्मणराव ढोबळे यांचा. खरं तर लक्ष्मण ढोबळे हे मंत्री देखील होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील होते. त्या काळामध्ये त्यांनी अनेक स्त्रियांचे शोषण केले म्हणून आपण बातम्या देखील बघितलेल्या आहेत. त्यांच्यावरती अनेक आरोप आहेत आणि अशा व्यक्तीच्या खरं तर व्यक्तीवर टीका टिप्पणी देखील दोन्ही समुदायांनी करू नये. कारण फार त्यांच्याकडे ज्याच्याकडे चारित्र्य नाही अशा व्यक्तीकडे खरं तर आपण पाहणं आणि कसं पाहायचं त्याच्यावर टीका टिप्पणी करायची हे एकदा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. लक्ष्मण ढोबळे एवढे जर समाजाचा त्यांना पुळका आला असता तर त्यांच्या संस्थेमध्ये अनेक मातंग समाजातल्या जे काही गरजू आहेत, मातंग समाजातील जे काही शिकलेले मुलं आहेत त्यांना त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये नोकरीवर घेतलं असतं, पण त्यांनी तसं केलेलं नाही. या नेत्याला फक्त आपल्या झोळ्या भरायच्या असतात आणि मग ह्या झोळ्या भरण्यासाठी ते अशी विधानं करत असतात. यातून जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करायचं आणि आपल्या आकाकडून, आपल्या मालकाकडून आपली झोळी भरून घ्यायची एवढंच काम आयुष्यभर ढोबळे यांनी केलेलं आहे. त्यामुळे ढोबळे यांच्या या विधानाकडे ढोबळपणेच पहा, याच्याकडे फार गांभीर्यानं पाहायची गरज नाही. परंतु अशी विधानं हे जाणीवपूर्वक होत असतात समाजात तेढ निर्माण करण्यासाठी. आणि म्हणून बौद्धांनी सगळ्या सवलती लाटल्या. खरं तर बौद्धांनी सवलती लाटल्या का नाही हे सगळ्यालाच माहित आहे. कारण त्यांनी बाबासाहेबांच्या हाकेला हाक दिली आणि हाकेला त्यांनी होकार दिला आणि समाजामध्ये त्यांनी ज्या काही प्रथा परंपरेने आलेले काम आहेत त्यांनी ते सोडले आणि ते स्वतः शिक्षणाकडे वळले आणि मग त्यांची प्रगती झाली. हे सर्वांना माहित आहे. परंतु तरीही हे ढोबळेंनाही देखील माहित आहे. परंतु ढोबळे जाणीवपूर्वक याच्यावर वाद घडावा, जाणीवपूर्वक अबकड करताना ह्या गोष्टी घडाव्यात म्हणून ढोबळेंचं हे कालचं विधान होतं. त्यामुळे आंबेडकरवाद्यांनी या विधानापासून सावध झालं पाहिजे. कारण त्यांना जाणीवपूर्वक वेगळं ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. आज आपण पाहतोय ओबीसी नेते खरं तर लक्ष्मण हाके यांचं देखील विधान आहे की नावी समाजाला, धोबी समाजाला शेड्यूल कास्ट मध्ये टाका किंवा एसटी मध्ये धनगर आणि बंजारा समुदायाला टाका. खरं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जाणीवपूर्वक आरक्षणाबद्दल लोकांच्या मनामध्ये तेढ निर्माण करणं, एक निगेटिव्ह वातावरण तयार करणं आणि त्यातून आरक्षणाचा बळी देणं हे खरं तर इथल्या राजकारण्यांचं हे षडयंत्र आहे आणि सर्वांचं मिळून षडयंत्र आहे. त्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी या बांधवांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहून आपण वाद कसे होणार नाहीत आणि यांना कायदेशीर आपल्याला कसं लढता येईल याच्याकडेच पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण असं पाहतोय की आम्हाला आरक्षण नाही तर कोणालाच नाही असा म्हणणारा एक वर्ग आहे. आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला आरक्षण द्या असा म्हणणाराही वर्ग आहे. परंतु गरिबी हटावचा कार्यक्रम आरक्षणाचा कधीच नव्हता आणि राहणार नाही. कारण आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या प्रश्नांवरती आपण बोललं पाहिजे. आणि आज आपण पाहतोय एससी एसटीचे मोर्चे आज मोठ्या प्रमाणात निघत आहेत. एसटीचे मोर्चे निघालेले आहेत, अजून एससीचे निघालेले नाहीत. कदाचित ते तसेही मोर्चे भविष्यात निघू शकतात. काही राजकीय षडयंत्र लोकांचं असू शकतं आणि मग अशा पार्श्वभूमीवर आंबेडकरवाद्यांची भूमिका ही जी आहे समजदार भूमिका असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आज आपण पाहतोय जाणीवपूर्वक आंबेडकरवाद्यांना राजकारणामध्ये आपण पाहतो की राजकीय फायदा आजही इथल्या बौद्धांना घेऊ दिलेला नाही. बौद्धेतर समाज जे आहेत त्यांना जाणीवपूर्वक अगदी सरपंचापासून ते सदस्यापासून ते पार देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाणीवपूर्वक एससी मधल्या इतर जात समुदायाला ते तिथे घेतात आणि चांगली गोष्ट आहे त्यांनी घ्यावं कारण त्यांचं प्रतिनिधित्व तिथं जातंय. परंतु याचा अर्थ असा नाही की जाणीवपूर्वक
यांना ते डावलतात, याचा अर्थ असा आहे। आणि मग अशा पार्श्वभूमीवर राजकीय फायदा या बौद्धेतर लोकांनी घेतलेला एससी मधल्या तेही सत्य आहे, तेही आपल्याला नाकारता येत नाही। अनेक ठिकाणी बौद्धांना डावललं जाते, त्यांना अनेक ठिकाणी अनेक संस्थेत, अगदी शिक्षक भरती असेल, प्राध्यापक भरती असेल, कोणती भरती असू द्या, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी बौद्धांना डावलतात। आणि अशा पार्श्वभूमीवर अबकड होणार असेल तर कदाचित ते फायद्याचं राहू शकतं एका अर्थानं पाहायला गेलं तर। आणि दुसरीकडे जर आपण विचार करायला गेलं तर एक गोष्ट मात्र खरी आहे की आपण आंबेडकरवाद्यांनी या गोष्टीत सावध झालं पाहिजे, कारण त्यामध्ये ते सर्वात मोठे भाऊ आहेत, त्यांना चळवळीची जाणीव आहे। आणि या जाणीवेतूनच खरं तर त्यांनी आता तरी खरं तर विचारपूर्वक काही भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण मातंग आणि बौद्धांचा वाद पेटवण्यासाठीच अनेक यासाठी प्रयत्नशील आहेत। तो वाद पेटू नये, कारण आज आपण पाहतोय अनेक मातंग समाजातील जे काही दुश्मनांच्या छावणीमध्ये गेलेले आहेत त्यांना जाणीवपूर्वक बोलण्यासाठी पुढे करत आहेत। आणि असे लक्ष्मण ढोबळे सारखे अनेक ढोबळे लोक हे ढोबळवाणी करत असतात आणि अशा ढोबळवाणीमधून समाजाचं प्रचंड नुकसान होऊ शकतं, ही आपण खबरदारी घेतली पाहिजे। आणि यातूनच खरं तर आज आपण पाहतोय की बौद्धेतर समुदाय हा हिंदू म्हणून गणला जातो आणि तो हिंदू असल्यामुळे राजकारणात सर्वाधिक फायदा त्या समुदायाला होतो, बौद्धांना होत नाही, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवर बौद्धांनी आपली भूमिका ही सांभाळून आणि अतिशय विचारपूर्वकच मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि अशा प्रसंगी ज्या काळामध्ये आज आपण पाहतोय आरक्षण धोक्यात आलेलं आहे, आरक्षणाचं अबकड होत आहे, जाणीवपूर्वक बौद्धांना वेगळं ठेवलं जात आहे, त्यांना वेगळं ठेवून त्यांना जाणीवपूर्वक डावललं जात आहे, अशा पार्श्वभूमीवर आपल्याच भावासोबत आपला वाद होणार नाही याची खबरदारी बौद्धांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे। हेच एकूणच या चर्चेवरून आपल्या लक्षात येत आहे। धन्यवाद।